नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. मिठाचे जीवनात अनेक उपयोग आहेत. डाळी किंवा भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तरी नुकसान होते आणि कमी झाले तरीसुद्धा नुकसान होते. मीठ आपले वय वाढवते आणि मीठ आपले वय देखील कमी करते. मीठ खूप कमी वापरा. मिठाचे अनेक उपाय असले तरी मी आज तुम्हाला मिठासाठी असे काही चमत्कारिक उपाय सांगणार आहे जे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मिठाचे अनेक प्रकार आहेत. रॉक सॉल्ट, समुद्री मीठ, काळे मीठ, सामान्य मीठ इत्यादी. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधित्व मानले जाते. काही लोक मीठ हे राहूचे प्रतीकसुद्धा मानतात. आता सावधानता आणि सल्ला काय आहे याबाबत तर ते आपण पाहूयात. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधी मानले जाते. जर तुम्ही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवले तर ते चंद्र आणि शनीचे मिलन होते, जे आपल्यासाठी खूप घातक सिद्ध होते. हे रोग आणि दुःखाचे कारणसुद्धा बनते. मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये. काचेच्या डब्यात फक्त मीठ ठेवल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही. मीठ पडणे चांगले मानले जात नाही. त्याचे पडणे भारतात अशुभ मानले जाते. मीठ पडल्याने चंद्र आणि शुक्र दोन्ही ग्रह हे कमजोर होतात. अन्न शिजवताना चव घेऊ नका. यामुळे अन्न हे शुद्ध राहत नाही. त्याची शुद्धता नष्ट होते आणि गरिबी येते. जर मीठ कमी झाले तर ते नंतर टाकता येते. कारण आपण जर अन्न बनवले तर ते पहिले देवाला अर्पण केल्यानंतरच आपण अन्नाचा स्वाद हा घेतला पाहिजे. मीठ थेट कोणत्याही व्यक्तीच्या हातात देऊ नका. मिठाची पाकिटे सुद्धा देणे टाळावे. असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध हे खराब होतात. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्याचे मीठ तुम्ही खाऊ नका. म्हणजे बघा, जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल किंवा सुखी व्हायचं असेल तर आपण जर कोणाकडे गेलो आणि एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठसुद्धा खाऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही एखादा गोड पदार्थ हा खाऊ शकता. पापी माणसाचे मीठ कधीही खाऊ नका, नाहीतर तुमचे जीवन देखील त्याच्यासारखेच होते. नेहमी लक्षात ठेवा की सर्वत्र मीठ आणि खारट स्नॅक्स हे खाऊ नका. बळजबरी किंवा दबावामुळे कोणाचेही मीठ खाऊ नका. जर कोणाच्या घरी गेला आणि आग्रह केला खाण्याचा, ज्याच्यात मीठ असतं, स्नॅक्स असतं, ते पदार्थ चुकूनही खाऊ नका. त्याऐवजी तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ हा खाऊ शकता. त्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. ज्यांचे संस्कार चांगले आहे आणि जे धर्माप्रमाणे वागतात त्यांच्याकडूनच शक्यतो मीठ खावे किंवा त्यांच्या घरी जाऊनच आपण जर कधी गेलो, आग्रह झाला तर मिठाचे पदार्थ खावेत. दुसरं म्हणजे दारिद्र्य दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता फरशी पुसताना थोडेसे समुद्री मीठ तुम्ही म्हणजेच मोठे मीठ जे असते ते पाण्यात मिसळावे. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट होते. पर्यावरणाची शुद्धता वाढते. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होतो आणि घरात आशीर्वाद लक्ष्मीचा सदैव राहतो. पुढचं म्हणजे दुःख, भीती किंवा चिंता जर असेल आपल्याला तर दोन्ही हात पूर्ण मिठाने भरून काही वेळ ठेवावे. नंतर वॉश बेसिनमध्ये ते जे मीठ आहे ते सोडून द्यायचं आणि हात स्वच्छ धुवायचं. मीठ इकडे तिकडे कधीच टाकू नका. त्यानंतर काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि त्यात 4-5 लवंगा टाका. यामुळे पैसा येऊ लागेल आणि घरात आशीर्वाद लक्ष्मीचा सदैव राहील. एकीकडे मीठ त्याचा सुगंध टिकून ठेवेल तर दुसरीकडे या उपायाने पैशाची कमतरतासुद्धा भासणार नाही. त्यापुढचं म्हणजे आजारापासून आराम मिळवण्यासाठी झोपताना उशी पूर्वेकडे ठेवा. तुमच्या बेडरूममध्ये एका भांड्यात रॉक सॉल्ट म्हणजेच मोठं मीठ आहे ते त्याचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमचे आरोग्य हे चांगले राहते. दुसरं म्हणजे सामान्य मीठ कमी प्रमाणात वापरावे. त्याऐवजी जेवणादरम्यान रॉक सॉल्ट किंवा काळे मीठ वापरावे. जर एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने जर त्रस्त असेल, समजा खूप आजारी आहे खूप दिवसापासून, तर त्याच्या पलंगाच्या बाजूला काचेच्या जे भांडं असतं त्यामध्ये मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर मीठ बदला आणि ते पुन्हा बदला. म्हणजे आठवड्याने आपल्याला हे मीठ चेंज करत राहायचं आहे आणि जे मीठ तुम्ही बदलणार आहात ते मीठ तुम्ही वॉश बेसिनमध्ये सोडून द्यायचं आहे. हळूहळू त्या व्यक्तीच्या तब्येतीतसुद्धा यामुळे सुधारणा होऊ लागेल.
त्यानंतर म्हणजे शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी जेवताना बघा डाळी किंवा भाज्या इत्यादीमध्ये मीठ कमी वाटत असेल तर वर मीठ घालू नये. अशा परिस्थितीत काळे मीठ आणि मिरची कमी असल्यास काळी मिरी वापरावी. असे न केल्यास शनीचा अशुभ प्रभाव हा पडू लागतो. कुंडलीत चंद्र आणि मंगळ कमजोर असल्यास चंद्र आणि मंगळ जर कमजोर असेल तर अन्नामध्ये सागरी म्हणजेच मोठं मीठ किंवा सामान्य मीठ वापरू नका. त्याऐवजी रॉक सॉल्ट वापरा. यामुळे तुम्ही ब्लड प्रेशरच्या समस्येपासून दूर राहाल. पण जर कुंडलीत मंगळ कमजोर असेल तर तुम्ही जेवणात समुद्री मीठ वापरू शकता. पुढचं म्हणजे मनाची चंचलता. काही मुलं किंवा व्यक्ती बघा खूप चंचल असतात, तर त्यासाठी जर तुमचे मन खूप चंचल असेल, जर तुमचे विचार सतत चालू असतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चिंतेने ग्रासले असेल तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडते. मीठ मिसळलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीर शुद्ध तर होतेच, पण मनाची चंचलतासुद्धा शांत होते. त्यानंतर बघा घरगुती वाद टाळण्यासाठी पती-पत्नींमध्ये कोणत्याही मुद्द्यावर सतत मतभेद जर होत असतील किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास किंवा कोणत्याही प्रकारची जर मानसिक अस्वस्थता असल्यास बेडरूमच्या एका कोपऱ्यात खडे मीठ जे असतं तर त्याचा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे मीठ किंवा मग मीठ ठेवायचं आहे एका वाटी किंवा काचेच्या बरणीमध्ये. यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. म्हणजेच हा तुकडा आहे आपल्याला तो 1 महिन्यानंतर परत एकदा बदलायचा आहे आणि दुसरा नवीन मीठ आपल्याला त्या ठिकाणी खडे मीठ हे ठेवायचं आहे. टॉयलेटमध्ये क्रिस्टल मीठ म्हणजेच खडबडीत खडे मीठ हे काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. 15 दिवसांनी ते बदलायचं आहे आणि तेच बदललेलं मीठ हे आपल्याला सिंकमध्ये टाकून द्यायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे. काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तर त्याच्या दारावर गर्जणाऱ्या सिंहाचा आपल्याला फोटो चिटकवायचा आहे. कधी जर तुमचं टॉयलेट हे ईशान्य दिशेला असेल तर. आता पुढचं म्हणजे जर काही वैयक्तिक अडथळे असतील तुमच्या जीवनामध्ये तर खडे मीठ घ्यायचं आहे आपल्याला मूठभर आणि संध्याकाळी 3 वेळा आपल्या डोक्यावरून ते उतरवायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे. कुठं तर दाराबाहेर आपल्याला ते फेकून द्यायचं आहे. असे आपल्याला सलग 3 दिवस हे करायचं आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला आराम मिळत नसेल तर तुमच्या डोक्यावरून मीठ फिरवून ते टॉयलेटमध्ये टाकायचं आहे आणि फ्लश करायचं आहे. यापासून सुद्धा तुम्हाला निश्चितच लाभ मिळेल. तर अशा प्रकारे आपण मिठाचा वापर कसा करायचा किंवा मिठाचे काही उपयोग आहेत जे जेवणाची चव तर वाढवतात, परंतु आपले दुःख म्हणजे जे आपल्यावर संकट असतात तीसुद्धा दूर होतात. तर अशा प्रकारे तुम्ही मिठाचा उपयोग नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच याचा इफेक्ट जाणवेल आणि हा उपाय किंवा हे उपाय तुम्ही सर्व करणार आहात ते पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण असं विश्वासाने करा की कुठला तरी डाऊट घेतला आहे आणि तुम्ही असा प्रयोग केला आहे तर त्याचा इफेक्टसुद्धा तसाच होणार आहे आपल्या जीवनावरती. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.